पुढील गळा बनवण्यासाठी हा कॅनव्हास पेपर घेतला आहे. गळा रुंदी आहे 4 इंच, त्याच्यात 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि गळा उंची आहे 5.5 इंच. इथं देखील आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवलं आहे. त्याच्यानंतर आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला. 1 इंच आपण एक्स्ट्रा बाहेरच ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर जिथं आपण इथं जसं आपल्याला गळा पाहिजे तसं बनवून घ्यायचं आहे. तर इथं मी ह्या पद्धतीचा शेप देऊन घेतला आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला देखील असं टॅप टॅप करून आपण दुसऱ्या बाजूला देखील गळाचा आकार देऊन घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आम्ही गळ्याचा शेप देते. त्याच्यानंतर दुसऱ्या कापडावरती अशा पद्धतीने पिना लावून आपण स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जो गळ्याचा शेप दिलेला होता त्याच्यावरून आपण हे स्टिचिंग करून घेतो आहे. अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलं. त्याच्यानंतर आपण साईडला 1 इंच अशा पद्धतीने सोडून दिलं आणि तिथं आपण कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण बाहेरच्या साईडने 1 इंच ठेवून बाकीचं आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेतला. कापडावरती देखील अशाच पद्धतीने बाहेरच्या साईडनं कट करून घ्यायचं आहे आणि आपण इथं हे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. या व्हिडिओची कटिंग मी लाईव्हला दाखवलेली आहे. तर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघू शकता, म्हणजे तुमच्या कटिंग देखील लक्षात येईल. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण कवर करून घेतलं. त्याच्यानंतर आपण जो आपला फ्रंट साईडचा पार्ट होता त्याच्यावर आपण अशा पद्धतीने सेंटर बरोबर सेट करून घेतलं आणि आपण पुन्हा त्या गळ्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. जो आपला शेप असणार आहे त्या शेपवरती आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलं. त्याच्यानंतर आपण आतल्या साईडने कट करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि मध्ये मध्ये आपण कट देऊन घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित गळा बसतो. बघा, आणि त्याच्यानंतर इथं आपण आतल्या साईडने फोल्ड करून पुन्हा वरती त्याच्या एकदम साईड बरोबर, एकदम कडेबरोबर स्टिच देऊन घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथं थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु गळा व्यवस्थित यायला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने किती छान आपला व्यवस्थित गळा आला आहे. त्याच्यानंतर इथं आपण बॅक साईडला गळा करण्यासाठी हा पेपर घेतला. इथं देखील गळा रुंदी आहे 4 इंच आणि गळा उंची आहे 3 इंच. आपण या 3.5 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून घेतले. साईडने 1 इंच आपण सोडलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आपण अशा पद्धतीने गोल शेप देऊन घेतला आहे. सॉरी, म्हणजे चॉक माझा येलो असल्यामुळे त्याच्यावर नीट दिसत नाही आहे. तरी पण हे बघा अशा पद्धतीने आपण गोल गळा करून घेतला आहे आणि इथं पिनं लावून आपण दुसऱ्या कापडावरती अशा पद्धतीने तो स्टिच करून घेतला आहे. बघा अशा पद्धतीने स्टिच करून झाल्यानंतर आपण एक्स्ट्राचा भाग कट केला आहे 1 इंच सोडून आणि कापड देखील थोडासा बाहेर सोडून आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेतलं. त्याच्यानंतर इथं देखील आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपला हा मागील गळ्यासाठी कॅनव्हास पेपर लावून तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं आपण पुन्हा मागच्या साईडला अशा पद्धतीने आपण पुन्हा सेट करून घ्यायचं आहे. बरोबर सेंटरला ठेवायचं आहे आणि आपण जो गळा केलेला त्याच्यावर पुन्हा एकदा स्टिच करून घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आपण कटिंग करून घेतली. पुन्हा मध्ये मध्ये कट देऊन हा गळा देखील व्यवस्थित गोलाकार करून घेतला. हे बघा हा बॅक साईडचा पार्ट आहे. ठीक आहे, आता आपण कमरेच्या साईडला बघा, इथं कंबरच्या साईडला कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच घ्यायचा आहे आणि त्याच्या आपण निम्मे करून हा सेंटर काढून घ्यायचा आहे टक्ससाठी. ठीक आहे, आपल्याला 4 साईडला टक्स द्यावे लागणार आहेत. फ्रंट साईडला 2 आणि बॅक साईडला 2. तर इथं साधारण मी 4.5 इंचावरती 5 इंचावरती खुणा करून घेतली आणि आपला हा उभा टक्स असणार आहे. इथं देखील मी कट करून घेते, म्हणजे आपल्या लक्षात येईल दोन्ही साईड्सचे. ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीने मी 5 इंचावरती टक्स देऊन घेतलं आहे बॅक साईडला.
फ्रंट साईडला देखील अशाच पद्धतीने आपण अर्धा इंचाचे टक्स देऊन घ्यायचे. हे बघा, आपण फ्रंट साईडला देखील त्याच पद्धतीने कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच आणि त्याचे निम्मे करायचे. ठीक आहे. हे बघा, त्याच्यानंतर इथं देखील आपण कट देऊन घेतला आहे, म्हणजे इथं आपल्याला लक्षात येईल. तुम्हाला मॅक्सच्या म्हणजेच गाऊन घालायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टिच करून घेऊ शकता आणि ते वापरू शकता. थोडं आपल्याला चेंज देखील वाटू शकतं, त्याच्यामुळे हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा. 38 इंच चेस्टचं फ्रॉक आहे हे. ठीक आहे, तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर इथं आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. प्रथम आपण फ्रंट साईडने जोडून घेणार आहोत, म्हणजे एकदम कडेबरोबर शिलाई घेतली आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा उलट्या साईडने म्हणजेच बॅक साईडने आतमध्ये जाणार अशा पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं आहे अर्धा इंचावरती. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपलं पूर्ण स्टिचिंग लॉक होणार आहे, आपल्याला ओव्हरलॉक करायची गरज भासणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा अर्धा इंचावरती स्टिच केल्यामुळे लॉक झालेलं आहे ते आणि शिलाई देखील उसळणार नाही. अशाच पद्धतीने आपण साईडला देखील करायचं आहे. साईडला पण अशा पद्धतीने बघा, प्रथम बाहेरच्या साईडने स्टिच करायचं आहे, नंतर आतल्या साईडने अशा पद्धतीने पुन्हा एकदा अर्धा इंचावरती स्टिच करून घेतलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं आपण आता जो घेर आहे ना, तो घेर आपण जोडून घेणार आहोत. अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडणार आणि साधारण 1-1.5 इंचावरती आपण प्लेट टाकून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण साधारण जो काही तुमच्याजवळ कापड अवेलेबल असेल त्या अंदाजाने तुम्ही प्लेटा टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार ते तिथं टाकू शकता तुम्ही. बघ, इथं अर्धा इंच सोडून आपण इथं साधारण 1-1.5 इंचावरती आपण इथं प्लेट टाकून घेतलेले आहेत. तुम्ही चॅनलवरती नवीन आहात का? आणि जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या या चॅनलवरती स्टिचिंग रिलेटेड म्हणजेच अशा छान छान फ्रॉक, ड्रेस, ब्लाऊज हे तर शिकायला मिळणारच आहेत, पण त्याच्याही व्यतिरिक्त आपल्याला साड्या अनेक प्रकारच्या बघायला मिळणार आहेत. त्याच्यासाठी इथं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला दुहेरी फायदा होणार आहे या चॅनलचा. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आवडच्या व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये यस टाईप करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत किंवा तुम्हाला ते शिकण्याची आवड आहे. ठीक आहे. तर इथं बाही मी हे बघा, बाही आपण ज्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करतो त्याच पद्धतीने इथं बाही कटिंग करून घेतली. बॅक साईडच्या साईडला बॅक साईड आणि फ्रंट साईडच्या साईडला फ्रंट साईड अशा पद्धतीने बाही स्टिच करून घेतली. दोन्ही साईडच्या बाया आपण अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपण जी काही बाही उंची असेल ती आपण तयार करून घ्यायची. इथं मी अर्धा इंचावरती स्टिच करून घेतलं. त्याच्यानंतर इथं बघा, आपण प्रथम फ्रंट साईडची साईड बाहेर घेऊन आपण स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे असं स्टिच केल्यामुळे काय होणार आहे की आपली स्टिचिंग आपली आतमध्ये लॉक होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला ओव्हरलॉक करायची गरज भासणार नाही. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा आतल्या साईडने एकदा स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली शिलाई देखील डबल होणार आहे आणि स्टिचिंग देखील व्यवस्थित होणार आहे आणि आपलं स्टिचिंग केलेलं उसवणार नाही. त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा, मी दाखवते तुम्हाला. अशा शेवटपर्यंत त्याच पद्धतीने तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही जर शंका असेल तर प्लीज कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे जवळजवळ कवर झालेलंच आहे.
ठीक आहे. आणि शेवटी फायनली लुक बघा आपण, हा आपला फायनल लुक आहे.